नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा GR हा NHM मधील कर्मचारी म्हणजेच की राष्ट्रीय आरोग्य अभियान यामधील जे काही कर्मचारी आहेत त्यांची जे काही 10 वर्ष सेवा आहे पूर्ण झाले आहेत त्यांच्या समायोजनाबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। तो आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमातील वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत म्हणजेच की NHM अंतर्गत येणारे जे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेले जे काही वाहन चालक आहेत त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागात मंजूर आकृतीबंधातील जे काही नियम आहे त्या नियमात वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शासन आदेश क्रमांक पाहू शकता की NHM 1124 प्रत क्रमांक 537 NHM संकीर्ण क्रमांक 1138 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 26 डिसेंबर 2025 म्हणजे की आत्ताचा हा नवीन GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात म्हणजेच की वाचक क्रमांक पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक बैठक 2823 प्रत क्रमांक 430 आरोग्य 7 दिनांक 14/3/2024 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन आदेश क्रमांक NHM 1124 प्रत क्रमांक 537 आरोग्य 7 दिनांक 4/12/2024 असा आहे। यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन आदेश क्रमांक NHM 1124 प्रत क्रमांक 537 NHM दिनांक 18/9/2025 असा आहे। संकीर्ण क्रमांक जो काही असणार आहे याबद्दलचा तो म्हणजे की 1168 असा आहे। मित्रांनो, हे आपण संदर्भ म्हणजेच की वाचक क्रमांक हे पाहिले आहेत या शासन निर्णयासाठीचे। आता आपण नेमकी शासन आदेश काय आहे तो सर्व आता जाणून घेऊयात। शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावेशन करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागात मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश दिनांक 4/12/2024 अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच वाहन चालकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन आदेशातील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन निश्चिती करताना त्यांना सध्या मिळणारे मानधन व त्यावर एक वेतन वाढ मिळवून नियमित वेतन श्रेणी पुढील टप्प्यात निश्चित करावे। सदर वेतन निश्चितीला शासनाची मान्यता द्यावी असे नमूद आहे। यामध्ये सुधारणा करण्यात येत असून सदर परिच्छेद क्रमांक 5 खालीलप्रमाणे वाचावा। यामध्ये आपण पाहूयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशन केल्यानंतर त्यांचे जे काही वेतन आहे त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांनी मान्यता द्यावी। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की मागील जो काही शासन निर्णय होता संदर्भ क्रमांक 2 मधील त्यामधील जे काही वेतनाबद्दलची जी काही तरतूद होती त्यामध्ये ही बदल करण्यात आलेले आहे। आता नवीन नियमानुसार मागील महिन्यामध्ये जे काही प्राप्त होणारे जे काही मानधन होते एवढ्या नियमित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे नवीन मान्यतेनुसार।
म्हणजेच की समायोजनावेळी मागील महिन्यात जे काही मानधन होते त्याच मानधनावर पुढे नियमित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांनी मान्यताही द्यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। याबाबत संदर्भातील दिनांक 18/9/2025 रोजीच्या आदेशातील परिच्छेद क्रमांक 2 अन्वये दिलेले आदेश रद्द करण्यात येत आहे। सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/25/12/26/00/20/60/17 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, क्रॉस चेक किंवा डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून याबद्दलची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।